हॅलो एव्हरीवन आणि नमस्कार. मी शरीव तुमचं आपल्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर एक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे की जी थंडी आली की आपल्या प्रत्येक घराघरात बनली जाते, ती म्हणजे गाजराचा हलवा. हा हलवा बनवायला अगदी सोपा आणि खायला एकदम भारी लागतो. तर चला मग गाजराच्या हलव्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी लाल रंगाचीच गाजरे घ्यायची, जेणेकरून हलव्याला रंग छान येतो आणि तो सॉफ्टही होतो. मी इथे गाजर स्वच्छ धुवून पुसून त्यांची साल काढून बारीक किसून घेतलेली आहेत. आणि दुसऱ्या साईडला मी इथे गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे, जे आपण हलव्यासाठी वापरणार आहोत. आणि एकीकडे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवले आहे आणि तूप वितळल्यावर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, जे आपण तळून घेणार आहोत. तर मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता यूज केलेला आहे, छोटे छोटे कट करून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यूज करू शकता. ड्रायफ्रूट्स तळून झाल्यावर ते काढून घेतले आहेत आणि मग त्यामध्ये बारीक किस केलेला गाजराचा किस टाकलेला आहे. आपण तो छान कमी गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून त्याचा पूर्ण कच्चा वास निघून गेले पाहिजे. तर मला तुम्हाला इथे एक टीप द्यायची आहे की गाजराचा हलवा बनवता वेळेस गाजर जितके आपल्याला बारीक किसता येतील तितके बारीक किसायचे, जेणेकरून आपला हलवा खूप जास्त सॉफ्ट होतो. बऱ्यापैकी आपला इथं गाजराचा कच्चेपणा पण निघून गेलेला आहे. गाजराला रंगही छान येतो आहे आणि तुम्ही बघू शकता की सूत शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत. तर इथे मी गरम दूध ॲड केलेलं आहे, जेणेकरून हलव्यामध्ये गिठळ्या वगैरे होत नाहीत. खूप वेळेस काय होतं ना की हलवा आपण बनवतो आणि तो फ्रीजमध्ये ठेवतो 2-3 दिवस स्टोअर करून, तर तेव्हा तो खूप वेळेस नंतर 2-3 दिवसांनी कडक झालेला असतो किंवा त्याच्यामध्ये गिठळ्या होत असतात. तर आपण गरम दूध ॲड केल्याने हे असं काही होत नाही. हलवा अगदी 2 ते 3 दिवस छान सॉफ्ट राहतो. त्यानंतर हळूहळू आपल्याला ह्या याच्यातलं सगळं पाणी, सगळं दूध आपल्याला हलव्यामधलं आटवायचं आहे. तर इथे 10 ते 15 मिनटं मी व्यवस्थित कमी गॅसवर हलव्यातलं पूर्ण दूध व्यवस्थित आटवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. तुम्ही हव्या असेल तर गूळसुद्धा ॲड करू शकता. मी इथे 1 वाटीभर साखर ॲड केलेली आहे आणि साखर ॲड केल्यावर तुम्हाला लगेच कळेल की आपल्या हलव्याला भरपूर पाणी सुटलं आहे. आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित परत 10 ते 15 मिनटं छान आटवून घ्यायचं आहे. तर आमच्या मराठवाड्यामध्ये एक नाही का म्हण आहे, घाईच्या भानगडीत हलवा पण रुसतो. म्हणजे जेव्हा तुम्ही हलवा करता तेव्हा कधीच घाई करायची नाही. त्याला व्यवस्थित आरामात छान कमी गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं गोष्टी आणि हळूहळू सगळ्या स्टेप बाय स्टेप करत हळूहळू गाजराचा हलवा करायचा आहे. घाई बिलकुल करायची नाही. तर आता आपलं सगळं पाणी आटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे, 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. ह्या दोन्ही गोष्टींमुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या गाजराच्या हलव्याला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण तळलेले ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि ते ड्रायफ्रूट्स पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एक छान वाफ काढून घ्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टींची. माझ्या घरामध्ये ह्या हलव्याचा खूप छान सुगंध पसरलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, आता आपला गाजराचा हलवा तयार आहे. तर आम्ही तर हा हलवा सगळे मिळून खाणारच आहोत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी कुकिंग अँड बाय.